नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. बऱ्याच दिवसांनी धाराशिव जिल्ह्याचे अच्छे दिन येणार असंच काहीतरी वातावरण गेल्या 1.5-2 महिन्यापासून सुरू आहे. त्याला कारणही तसंच आहे. ऑपरेशन टायगर ही मोहीम सुरू करण्याअगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदार गळाला लागण्याच्या अगोदर माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे आणि शिक्षण सम्राट असलेले माजी मंत्री, ख्यातनाम उद्योजक पण म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी एक दिल्ली दौरा केला होता. या दिल्ली दौऱ्यात या दोघांनी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांची बराच काळ गोपनीय अशी भेट पण घेतली होती. आणि या भेटीत केंद्र आणि राज्याच्या मंत्रिमंडळात जो काही नव्याने फेरबदल होईल त्यात केंद्रात पण शिवसेना पक्षाला योग्य असं मंत्रिपद मिळतील आणि राज्याच्या देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात माजी मंत्री तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद मिळेल अशी यशस्वी बोलणी झाल्याचं सांगितलं जात होतं. त्यावेळीच्या एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर साधारण 2-3 दिवसांनी एका इंग्रजी दैनिकात त्या संदर्भात बातमी आली होती आणि त्या बातमीत अमित शहा आणि शिंदे सावंत यांच्यात काय बोलणं झालं, कुठल्या याच्यावर हे झालं या संबंधित सविस्तर असा वृत्तांत होता. आणि त्या वृत्तांतातून एकच अधोरेखित होत होतं, ते म्हणजे परत परांडा वाशीचे आमदार, माजी मंत्री राहिलेले डॉक्टर तानाजीराव सावंत हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परत येणार हे निश्चित झालेले. प्राध्यापक तानाजीराव सावंत यांना मंत्रिपदाची हमी मिळाल्यानंतरच त्यांनी खासदारांच्या ऑपरेशन टायगरमध्ये हिरिरीनं भाग घेतला. त्यांच्यामुळंच धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर हेही गळाला लागले आणि त्यांनीही पक्षत्याग केला होता. जर का तानाजी सावंत यांची शिष्टाई फलदायी ठरली नसती तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या संजय देशमुख, संजय जाधव, त्यानंतर नागेश आष्टीकर, संजय दिना पाटील आदी खासदारांचं भविष्य आज अंधकारमय ठरलेलं असतं. आणि म्हणूनच ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरांसाठी शेवटपर्यंत तानाजी सावंत यांनी खिंड लढवली आणि ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचं पक्षांतर पण त्यांनी यशस्वीपणे घडवून आणलं. आणि मग याचं श्रेय म्हणूनच आता कदाचित या महिनाअखेरपर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळात जो फेरबदल होणार आहे त्या फेरबदलात धाराशिव जिल्ह्यातील परांडा भूमवाशीचे विद्यमान आमदार, माजी मंत्री असलेले तानाजीराव सावंत परत एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून दिसले तर नवल वाटण्यासारखं काही असणार नाही हे मात्र खरं. छत्रपती संभाजीनगर येथील मूळ रहिवासी असणाऱ्या अभिजित दिपके यानं
डिजिटल प्लॅटफॉर्मवर उभा केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीतर्फे नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यासाठी गेल्या 20 जूनपासून जे दिल्लीच्या जंतर मंतरवर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे, त्यात ज्येष्ठ सामाजिक नेते सोनम वाईचुंग यांचं हे पण उपोषणाला बसलेले आहे आणि 16 दिवस सतत आमरण उपोषण करत असल्यामुळं त्यांची प्रकृती ढासळलेली आहे. त्यांच्या प्रकृतीची काळजी इंडिया आघाडी आणि देशातील अनेक नेत्यांनी घेतली आहे. महाराष्ट्रातीलही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सोनम वाईचुंग यांनी मुंबईत मातोश्रीवर येऊन भेट पण घेतली होती. आता सध्या उपोषण स्थळावर थेट फोन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी फोन लावून सोनम वाईचुंग यांची प्रकृतीची माहिती घेतली. त्याचबरोबर त्यांना तुमची देशाला फार गरज आहे, तुम्ही उपोषण सोडा अशी त्यांना विनंती केली होती. परंतु सोनम वाईचुंग आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळं परवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर एक पत्रकार परिषद घेऊन येत्या 18 जुलै रोजी नागपूर येथील राम मंदिरात रक्षा आंदोलनात पण सहभागी होण्याचा आणि 20 तारखेला नवी दिल्लीत जंतर मंतरवर जाऊन सोनम वाईचुंग आणि अभिजित दीपके यांच्या पक्षाच्या जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा द्या असं आव्हान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. आता त्यांच्या आव्हानाला लोक किती प्रतिसाद देतात, 18 तारखेच्या नागपूर येथील रामरक्षा आंदोलन कसं होतं याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे, हे मात्र नक्की. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडं पायी वाटचाल करत असलेल्या पालख्या दिंड्या आता एक टप्पा पार करत पुढं सरकत आहे. आज जेजुरीचा मुक्काम आटपून ज्ञानोबा माऊलींची पालखी पुढं मार्गस्थ होत असून आज तिचा वेल्हा येथे मुक्काम होणार आहे. तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचा वरवंड येथील मुक्काम आजचा मुक्काम संपूर्ण सकाळी पालखी पुढं निघालेली असून ती पालखी आता सोलापूर पुणे हायवे सोडून मध्ये बारामतीकडं मार्गक्रमण करील आणि त्या मधल्या रस्त्यावर तिचा पहिला मुक्काम आज होणार आहे. संत मुक्ताबाई पालखीही आज पालीतून पुढं तिचं ही दरबदल करत ती आज शक्यतो पारगावला मुक्कामाला असेल, धाराशिव जिल्ह्यातील पारगाव येथील मुक्कामाला असेल असंच हे कळत आहे. तर इकडं संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी काल रात्री तेरणा सहकारी कारखान्यावर मुक्कामाला होती. आज सकाळी तिनं पुढं मार्गस्थ झाली असून आज दुपारची विश्रांती हिंगळवाडी येथे होईल आणि सायंकाळी पालखी उपळा येथे मुक्कामाला असणार आहे. तर असं सर्व महाराष्ट्रच हरिनामाचा गजर घुमत असून वारकरी मजल दर मजल करत आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूर गाठण्याची तयारी करत आहे. तर आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.